आपण काही दिवसांपासून ऐकतोय की रुपया पडतोय. रुपया पडतोय म्हणजे नक्की काय? तर डॉलरच्या तुलनेत रुपयाची व्हॅल्यू कमी होते. समजा काही वर्षांपूर्वी $1 इज इक्वल टू ₹50 असते. तर आज घडीला $1 इज इक्वल टू ₹96 एवढी त्याची व्हॅल्यू कमी झालेली आहे. मागच्या एका वर्षात रुपयाची व्हॅल्यू जवळपास 10% कमी झालेली आहे. पण मग हा रुपया का पडतो याची कारण काय? तर ह्यामागे एक 5 महत्वाची कारण आहेत. आणि या सगळ्या कारणांमागं लॉ ऑफ डिमांड अँड सप्लाय हे कारण लागू होतं. म्हणजे ज्या गोष्टींची जेवढी जास्त डिमांड असेल त्याची जास्त किंमत वाढते आणि जर डिमांड कमी असेल तर किमती कमी होतात. ह्यातलं पहिलं कारण म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर मार्केटमधून पैसा काढायला सुरुवात केलेली आहे. जुलै ते नोव्हेंबर 2025 या दरम्यान परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर मार्केटमधून जवळपास ₹1.5 लाख कोटी काढून घेतलेले आहेत. अशा वेळी ते रुपया विकतात आणि डॉलर विकत घेतात आणि हा विकत घेतलेला डॉलर ते अमेरिकेमध्ये त्याची गुंतवणूक करतात. दुसरं कारण म्हणजे ट्रेड डेफिसिट. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की भारत हा मोठ्या प्रमाणात आयातीवर डिपेंड आहे. म्हणजे आयात मोठ्या प्रमाणात करतो आणि निर्यात कम्पॅरेटिव्हली खूप कमी असते. आयात आणि निर्यातीतला जो फरक आहे ह्यालाच आपण ट्रेड डेफिसिट असं म्हणतो. परदेशातून आपण सोनं, तेल, इलेक्ट्रॉनिक वस्तू ह्यासारख्या गोष्टी विकत घेतो आणि यासारख्या गोष्टी विकत घ्यायला आपल्याला डॉलर खर्च करावा लागतो. म्हणजे परत डॉलरची डिमांड वाढते आणि रुपयाची डिमांड कमी होते, म्हणजेच डॉलरची व्हॅल्यू वाढते. यासाठी तिसरं कारण म्हणजे अमेरिकेचा डॉलर मजबूत आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. जगातील जास्तीत जास्त व्यवहार हे अमेरिकन डॉलरमध्येच होतात. अशा वेळी प्रत्येक देश हा अमेरिकन डॉलर स्वतःजवळ बाळगण्याचा प्रयत्न करत असतो, स्वतःकडे मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच डॉलरची व्हॅल्यू वाढली आणि म्हणजे इतर करन्सीची व्हॅल्यू कमी झाली. ज्यावेळी इतर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये ज्यावेळी भूराजकीय संघर्षाची घटना घडते अशा वेळी जे गुंतवणूकदार आहेत ते विकसनशील देशांमधून पैसा काढून घेतात आणि ते अमेरिकेमध्ये गुंतवणूक करतात. म्हणजेच डॉलरची व्हॅल्यू वाढते आणि इतर करन्सीची व्हॅल्यू कमी होते. चौथं कारण म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्रिल 2025 पासून भारतावर आणि इतर भारतासारख्या बाकी देशांवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावलेले आहेत. त्यालाच आपण इम्पोर्ट टॅरिफ असं म्हणतो. तर त्यावेळी भारतावर त्यांनी 50% टॅरिफ लावलं होतं, नंतर ते कमी करून 18% केले. टॅरिफ लावल्यामुळे आपली निर्यात क्षमता आहे ती कमी होती. निर्यात कमी तर निर्यातीमुळे मिळणारे जे डॉलर आहे ते सुद्धा कमी. म्हणजेच एक डॉलर मिळवण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात आपला रुपया खर्च करावा लागतो आणि डॉलर मिळवायला लागतो. म्हणजेच डॉलरची व्हॅल्यू परत वर आणि रुपयाची कमी. आणि यातलं सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं कारण म्हणजे भूराजकीय संघर्ष आणि तेलाचा भडका. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की फेब्रुवारी 2026 पासून अमेरिका आणि इस्रायलने इराणवर मोठ्या प्रमाणात हल्ले केलेले. या संघर्षामुळे पश्चिम आशियामधलं तेलाचं संकट हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि आपण मोठ्या प्रमाणात तेल विकत घेतो. म्हणजेच आयातीसाठीचा आपला खर्च वाढलेला आहे. याची दुसरी बाजू अशी की पश्चिम आशियात ज्यावेळी काही असं संकट उभारतं त्यावेळी पश्चिम आशियातून जे रेमिटेन्सेस भारतात येतात त्याच्यावर परिणाम होतो. पण मग हा रुपया कमकुवत झाल्यामुळे तुमच्या आमच्यावर काय परिणाम होतात? सगळ्यात महत्वाचे 3 कारण आहेत, 3 परिणाम आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे डिझेल आणि पेट्रोलच्या किमती मागणार आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आयात केलेल्या वस्तू ज्या आहेत, इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल, सोनं असेल आणि बाकी काही गोष्टी असतील, या गोष्टींच्या किमती सुद्धा मागणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे परदेशातील जे शिक्षण घेणारे लोक आहेत किंवा परदेशात प्रवास करणारे लोक आहेत त्यांचा प्रवास आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी मागणार.